नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एक दंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण वनरक्षक भरती साठी व्हिडिओ घेणार आहोत। तसे TCS ज्या एक्झाम घेतं, जसे की लेखा कोशागारची आता परीक्षा आहे, आदिवासी विभागाचे, अशा सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला पाहूया। प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर कधी झाला? 19 फेब्रुवारी 1620 ला। 19 फेब्रुवारी 1620 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला। कुठे झाला? तर शिवनेरी किल्ल्यावर। कुठे? शिवनेरी किल्ल्यावर। तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, तर शिवनेरी हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्यात आहे, पण तालुका कोणता? तर जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी हा किल्ला आहे। शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोठे झाले? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर झाला? तर रायगडवर झाला। कुठे? रायगडवर। आणि कधी झाला? तर 6 जून 1674। 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे। पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची तिसरी लढाई ही 1761 म्हणजेच 14 जानेवारी 1761। या तिन्ही पण लढाया लक्षात ठेवा, कारण की एका ना कोणत्या परीक्षेत तरी या तिन्ही लढाईपैकी एक तरी लढाईवर एक प्रश्न असतो। त्यामुळे पानिपतच्या तिन्ही लढाया तुम्ही कधी झाल्या ह्या पाठ करून ठेवा। तर पहिली लढाई ही 21 एप्रिल 1526 ला पहिली लढाई झाली। कोणाकोणात झाली? तर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पहिली लढाई झाली आणि इब्राहिम लोधीचा पराभव झाला। काय झाला? पराभव झाला आणि बाबर हा शासक बनला। तेव्हापासून मुघलांची शासन प्रस्थापना झालेली आपल्याला दिसते। दुसरी लढाई कधी झाली? तर दुसरी लढाई ही 5 नोव्हेंबर 1556 ला झाली। कोणाकोणात झाली? तर सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य आणि अकबर यांच्यामध्ये ही लढाई झालेली आहे। आणि तिसरी लढाई कधी झाली? 14 जानेवारी 1761। याच्यामध्ये मराठा आणि अफगाणचा राजा अहमद शाह दुर्राणी यांच्यामध्ये ती तिसरी लढाई झाली आणि मराठ्यांचा पराभव झालेला आपल्याला दिसतो। पुढील प्रश्न, गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू केली? गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू केली? तर गांधीजींनी 1930 ला सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू केलेली आहे। तिची डेट काय आहे? तर 12 मार्च 1930। कशासाठी केले होते सविनय कायदेभंग चळवळ ही? तर यालाच काय म्हणून ओळखले जाते? तर मिठाचा सत्याग्रहासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलेली आहे। गांधीजींनी काय केलं होतं की साबरमती येथून दांडी यात्रा काढली होती। कुठे? दांडीसाठी। तर कधी? 5 एप्रिलला तिथे पोहोचले आणि त्यांनी सत्याग्रह तिथं केलेला आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात भाग घेतला? झाशीच्या राणींनी कोणत्या युद्धात भाग घेतलेला आहे? तर 1857च्या युद्धामध्ये झाशीची राणी यांनी भाग घेतलेला आहे। त्यांचा पाडाव कोणी केलेला आहे? म्हणजेच त्यांचा पाडाव कोणी केलेला आहे? तर
ह्युरोज यांनी केलेला आहे. कोण? इंग्रज अधिकारी ह्युरोज यांनी त्यांचा पाडाव केलेला आहे. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्रात कोठे आहे? सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्रात कोठे आहे? तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. पर्टिक्युलर कुठे आहे? तर नंदुरबारमध्ये. नंदुरबार येथून सातपुडा पर्वत गेलेला आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना ही लागू झालेली. भारतामध्ये एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? भारतामध्ये एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? सुरुवातीला किती होते? सुरुवातीला 7 मूलभूत अधिकार होते. किती? 7. तर कोणता एक कमी करण्यात आला? तर संपत्तीचा अधिकार. संपत्तीचा अधिकार हा कमी करण्यात आलेला आहे. तेव्हापासून किती अधिकार आहेत भारतात? तर 6 अधिकार आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत? सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग होते. आता किती आहेत? तर आता 25 भाग आहेत. आता जर विचारलं तर 25 भाग आहेत आणि सुरुवातीला विचारलं तर 22 भाग हे राज्यघटनेमध्ये होते. काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत मित्रांनो. चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वी लँडिंग कधी केले? चंद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग कधी केले? तर 23 ऑगस्ट 2023 ला चंद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलेले आहे. हा प्रश्न खूप जास्त परीक्षेला विचारलेला आहे आणि भविष्यात पण विचारला जाऊ शकतो, त्यामुळे डेट लक्षात ठेवा. G20 परिषद 2023 भारतात कोठे झाली? G20 परिषद 2023 ची भारतात झालेली आहे. ती कोठे झाली? तर नवी दिल्ली येथे झालेली आहे. आणि 2024 ची कुठे होणार आहे? कुठे झालेली आहे? 2023 ची नवी दिल्लीमध्ये झाली. तर 2024 ची ब्राझील मध्ये रियो डी जानेरो येथे 2024 ची G20 परिषद झालेली आहे. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. कोणता? गुरु आहे. तर सर्वात लहान विचारले जाऊ शकते. तर सर्वात लहान कोणता आहे? तर बुध हा आहे. कोणता? बुध. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणून बी ओळखल्या जातो. काही विज्ञानाचे प्रश्न आहेत. पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र हे H2O आहे. काय? H2O. रासायनिक सूत्र हे पाठ करा. परीक्षेला 1-2 तरी प्रश्न यावर असतात. त्यामुळे रेणुसूत्र आणि रासायनिक सूत्र हे लक्षात ठेवा. मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात? मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर मानवाच्या हृदयाला 4 कप्पे असतात. किती? 4. डोळ्याचा रंग कोणत्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो? डोळ्याचा रंग कोणत्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो? तर मेलॅनिन याच्यावर डोळ्याचा रंग अवलंबून असतो. बिजलीचा शोध म्हणजेच विजेचा शोध कोणी लावला? हे शोध लक्षात ठेवा किंवा पाठच करून जा. कोणी कशाचा शोध लावला यावर 1-2 क्वेश्चन असतात. बेंजामिन फ्रँकलिन यांनी विजेचा शोध लावलेला आहे. युनोचे पूर्ण रूप काय आहे? युनोचे पूर्ण रूप काय आहे? तर युनोचे पूर्ण रूप काय आहे? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. युनो, नासा, इस्रो हे पाठच करायचे. पूर्ण रूप हे पण येऊ शकतात. भारतीय रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर भारतीय रेल्वेची सुरुवात ही 16 एप्रिल 1853 ला झालेली आहे. कोठून कोठे धावलेली आहे? तर बोरी बंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. तिला किती इंजिन होते? तर 3 इंजिन होते. कोणते? सिंध, साहिब. किती इंजिन होते? सिंध, साहिब आणि सुलतान.
किती? सिंध साहिब आणि सुलतान हे 3 इंजन त्या रेल्वेला होते. आणि किती किलोमीटर धावली? तर 34 किलोमीटर ती ट्रेन धावलेली आहे. म्हणजे बोरीबंदर ते ठाणे किती अंतर होतं? तर 34 किलोमीटर अंतर होतं. हे सर्व लक्षात ठेवा. कोठून कोठे धावली, किती किलोमीटर धावली. पहिल्या इंजिनचं नाव पण विचारलेलं आहे, तर पहिल्या इंजिनचं नाव पण लक्षात ठेवा, सिंध साहिब आणि सुलतान. मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि शेअरही करायला विसरू नका. राजा शिवछत्रपती हे पुस्तक कोणी लिहिले? राजा शिवछत्रपती हे पुस्तक कोणी लिहिले? बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले 2 वृत्तपत्र कोणते? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले 2 वृत्तपत्र हे केसरी व मराठा हे आहे. केसरीची सुरुवात कधी झाली? केसरीची सुरुवात कधी झालेली आहे? तर 4 जानेवारी 1881 ला केसरीची सुरुवात झालेली आहे. तसेच मराठा या वृत्तपत्राची सुरुवात 2 जानेवारी 1881 ला झालेली आहे. हे दोन्ही वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले आहे. तर मराठा याचे संपादक लोकमान्य टिळक होते आणि केसरीचे संपादक कोण होते? तर गो. ग. आगरकर हे केसरीचे संपादक होते. नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांचे सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी काढलेले आहे. सीसीटीव्हीचे पूर्ण रूप काय आहे? सीसीटीव्हीचे पूर्ण रूप काय आहे? तर सीसीटीव्हीचे पूर्ण रूप हे क्लोज सर्किट टेलिव्हिजन हे असे आहे. क्लोज सर्किट टेलिव्हिजन हे असे सीसीटीव्ही याचे पूर्ण रूप आहे. FRI चे पूर्ण रूप काय? FRI चे पूर्ण रूप फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. जे की आपण पोलीस स्टेशनला गेल्यावर FIR करतो ना, त्याचे फुल फॉर्म काय आहे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. भारतात पोलीस स्मृती दिवस कधी असतो? भारतात पोलीस स्मृती दिवस कधी असतो? तर 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. दिन याच्यावर दिन तुम्ही पाठच करा. पर्टिक्युलर म्हणजे विशेष जे दिन आहेत, जसं की पर्यावरण दिन, जागतिक लोकसंख्या दिन, रेड क्रॉस दिन, एड्स दिन, कामगार दिन, हे असे पाठच करून ठेवा. यावर 1-2 प्रश्न हमखास असतात. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. शेकरू यालाच काय म्हणतात? जायंट स्किलर. कुठे आढळतो तो? तर भीमाशंकर येथे आढळतो. भीमाशंकर येथे या जंगलामध्ये तिथे आढळतो. त्याला काय नाव आहे? शेकरू हा राज्य प्राणी आहे. भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय आहे. लोकशाहीचा पाया काय आहे? लोकशाहीचा पाया काय आहे? तर लोकशाहीचा पाया काय आहे? मतदान हा लोकशाहीचा पाया आहे. म्हणजे आपण ज्या पक्षाला मतदान करू तोच पक्ष निवडून येणार आणि तोच राज्य सरकार हे करणार. त्यामुळे लोकशाही, आपल्या मतदानावर लोकशाही प्रस्थापित होते. लोकसभा सदस्यांची संख्या किती आहे? लोकसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर 543 ही लोकसभा सदस्यांची संख्या आहे. तशीच राज्यसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर 250 ही राज्यसभा सदस्यांची संख्या आहे. 238 हे निवडून दिले जातात. तर 12 हे राष्ट्रपती हे 12 निवडून देतात किंवा नामनिर्देशित करतात. भारतात राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? भारतात राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? तर हैदराबाद येथे राष्ट्रीय अकादमी आहे. शूरवीर शिवबा हे पुस्तक कोणाचे आहे? शूरवीर शिवबा हे कोणाचे पुस्तक आहे? तर शूरवीर शिवबा हे बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तक आहे. ते थोर शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे शूरवीर शिवबा हे पुस्तक आहे. भारतातील सर्वात मोठे गॅस प्रकल्प कोणते आहेत? भारतात सर्वात मोठे गॅस प्रकल्प हे बॉम्बे हाय येथे आहेत. बॉम्बे हाय हे
भारतातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पाचे एक ठिकाण आहे. तिथून सर्व भारतामध्ये गॅस सप्लाय होतो. पेट्रोलियमचं उत्पादन हे सर्वात जास्त बॉम्बे हा येथे घेतले जाते. केव्हापासून? 1974 पासून. तर हे काही प्रश्न होते, हे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. तुम्हाला जर आपला यूट्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि आवडल्यास शेअर पण करा. चला, धन्यवाद.